वन नेशन अँड वन इलेक्शन म्हणजेच एक राष्ट्र आणि एक निवडणूक प्रणाली होय. ही काय निवडणूक प्रणाली आहे किंवा यामध्ये कशा पद्धतीने निवडणुका घेतल्या जातील किंवा त्याचे फायदे व तोटे काय आहेत हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. वन नेशन अँड वन इलेक्शन म्हणजेच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रितपणे घेणे होय. मित्रांनो, सध्या आपल्या देशामध्ये लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका होत असतात. आपल्या देशामध्ये डझनभर राज्य आहेत. कोणत्या ना कोणत्या राज्यामध्ये प्रत्येक 5 वर्षाला निवडणूक होत असते. त्याचबरोबर लोकसभेची देखील निवडणूक प्रत्येक 5 वर्षाला होत असते. मित्रांनो, यामुळे प्रत्येक वर्षी निवडणूक प्रक्रिया राबवावी लागते किंवा कोणत्या ना कोणत्या राज्यामध्ये निवडणूक चालू असते. त्यामध्ये शासनाची संपूर्ण यंत्रणा देखील प्रत्येक वर्षी कामाला लागत असते. शासनाचा वेळ देखील याच्यामध्ये खूप जातो, शासनाचा पैसा देखील यामध्ये खूप जातो किंवा जे लोकसभेला निवडून आलेले लोक आहेत तेच परत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी वापरले जातात. त्यामुळे मित्रांनो, ही खूप खर्चिक तसेच खूप लेंदी प्रोसेस आहे आणि जो वेळ विकास कामासाठी वापरला जाणार आहे तो वेळ ह्या निवडणूक प्रणालीमध्ये वाया जातो. मित्रांनो, सध्या संपूर्ण डेव्हलप्ड कंट्रीज म्हणजेच विकसित देशामध्ये ही प्रणाली अस्तित्वात आहे. मित्रांनो, वन नेशन अँड वन इलेक्शन म्हणजे लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका एकदाच घेणे आणि पुढील 90 दिवसाच्या ते 100 दिवसाच्या आत म्हणजेच 3 महिन्याच्या आत स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच ग्रामपंचायत, पंचायत समिती, महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेणे. म्हणजे प्रत्येक 5 वर्षाला हा जणू काही निवडणुकीचा कार्यक्रम 3 महिने राबवणे होय आणि परत 5 वर्षे काम करणे आणि परत 5 वर्षाला निवडणूक प्रणाली राबवणे होय. मित्रांनो, ही अतिशय चांगली निवडणूक प्रणाली आहे. यामध्ये शासनाचा वेळ पैसा खूप वाचणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, या निवडणूक प्रणालीवर काही लोक टीका देखील करत आहेत. काहींचं म्हणणं असं आहे की ही निवडणूक प्रणाली स्थानिक पक्षासाठी अतिशय धोकादायक आहे. यामध्ये स्थानिक पक्ष संपुष्टात येतील. मित्रांनो, काही लोकांचं असं म्हणणं आहे की राष्ट्रीय पातळीवरील प्रश्न आणि स्थानिक पातळीवरील प्रश्न हे वेगवेगळे असतात किंवा राज्याचे आणि राष्ट्राचे प्रश्न हे वेगवेगळे असतात. त्यामुळे दोन्ही निवडणुका एकत्रित जर राबवल्या तर केंद्रामध्ये ज्याचं सरकार आहे त्यालाच राज्यामध्ये देखील मताधिक्य भेटेल किंवा केंद्रामध्ये ज्यांचं सरकार ऑलरेडी आहे त्यांनाच राज्यामध्ये देखील निवडलं जाईल. त्यामुळे मित्रांनो, ही निवडणूक प्रणाली राबवण्यात येऊ नये असं बऱ्याच जणांचं मत आहे. परंतु सर्व गोष्टीचा विचार केला तर विकसित राष्ट्रामध्ये सध्या ही प्रणाली अस्तित्वात आहे. त्या देशामध्ये कुठलाही अडचण किंवा कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. हा एक खूप क्रांतिकारी निर्णय असून येणाऱ्या काळामध्ये हे बिल पास झाल्याच्या नंतर 2029 ला निवडणूक प्रणाली